कालच एका ज्येष्ठ नेत्याची भेट घेतली असताना त्यांनी सांगत होते की आता शेतकऱ्याचे प्रश्नच राहिले नाही, एवढे तुम्ही केलंय. सगळ्या लोकांना पक्षात यायचंय, सगळ्या लोकांना भारतीय जनता पार्टी द्यायच्या. समजा फडणवीस दिल्लीत गेले तर मग राज्यात मुख्यमंत्री कोण? जरला आणि तरला भारतीय जनता पार्टीमध्ये कुठलंही स्थान नसतं. या निवडणुकीमध्ये मी सहभाग घेणार मी गेल्या वर्षी जाहीर केलं होतं. त्याचं नियोजन गेल्या 3 वर्षापूर्वी केलं होतं आणि त्यामुळं या सहकार क्षेत्राकडे मी लक्ष देईल. आता देखील सभापती असताना तो फोटो छापला नव्हता. अनावधानाने म्हणा, जाणीवपूर्वक म्हणा, याच्या खोलात जाण्याची आवश्यकता आहे. लोकांचं लक्ष लागलेलं आहे की एवढ्या मोठ्या पदावर असताना देखील लक्ष घातलं. शेवटी तो पराजय जिव्हारी लागलेला आहे. पारंपरिक विरोधक असलेले तुमचे रोहित पवार यांनीही तुम्हाला साथ दिली आणि तुम्हाला तिथं अपेक्षित असलेला निर्णय झाला. पण भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होताच MIDC मी सांगितली तिथंच होईल. रोहित पवार यांनी सांगितलेली MIDC कुठं नाही. निधी मिळण्यात कुठलीही अडचण नाही. निधी पाहिजे तेवढा आणि तरतूद केवळला निधी वेळेत उपलब्ध होईल. कर्जत जामखेडमध्ये अशी एक चर्चा असते की 2 आमदार असूनही राजकारणामुळं काही कामं रखडतात, श्रेयवादाचा कधी कधी संघर्ष होतो आणि त्यातून कामं होत नाहीत. आमदार रोहित पवारांनी 19 साली शब्द दिला, तू काही उपसा सिंचन योजना आहे तर पाटाने पाणी आणेल. त्याचं काहीच झालं नाही. MIDC झालीच नाही. ते म्हणले कर्जत जामखेडची बारामती करू. आता काहीच कर्जत जामखेडची बारामती झालेली नाही. आता निवडून आलेले आमदार पडलेल्या आमदाराला म्हणतात लक्ष देत नाही. तर ह्याचा अर्थ काय होतो? ते काम करण्याला सक्षम नाहीये. या इथेच राहायचं आहे, त्याच्यामुळे मला दुसरीकडे कुठेही स्थान नाही. त्यामुळे कर्जत जामखेडच्या विकासाला माझं प्रथम प्राधान्य आहे. नमस्कार, मी विजय सिंह होलम. लेट्स अप मराठीमध्ये आपलं स्वागत. आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे सर आलेले आहेत. शिंदे सर, नमस्कार. नमस्कार. आपण पाहतोय की महाराष्ट्रातलं राजकारण आणि अहिल्यानगरचं राजकारण एका लक्षवेधक वळणावर आलेलं आहे. अहिल्यानगर जिल्हा हा दिग्गज राजकारणांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यातच काही नेते असे आहेत की जे संघर्षातून कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना समोर आलेले आहेत. त्यापैकी एक नाव आहे ते म्हणजे शिंदे सरांचं आहे. त्यांनी अतिशय संघर्षातून इथपर्यंतचा प्रवास केला आहे आणि आज दिग्गज राजकारण्यांच्या पंक्तीला जाऊन ते बसलेत किंवा त्यांच्यासमोर एक नवं आव्हान त्यांनी निर्माण केलेले. त्यांच्यासोबत आज आपण बातचीत करणार आहोत. अर्थातच विषय आहे त्यांच्या सभापती पदाचा, त्यानंतर राज्यातल्या विविध राजकीय घडामोडी घडत असल्या आहेत आणि अहिल्यानगर जिल्ह्यातलं राजकारण, त्यातही आत्ता सध्या जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं ढवळून निघालेलं नगर जिल्ह्याचं राजकारण, या विषयासोबतच आपण त्यांच्या कर्जत जामखेडमधील राजकारणासोबत, याशिवाय त्यांच्या विकास कामांबद्दल आणि त्यांचा स्वप्नवत प्रोजेक्ट असलेल्या चौंडी विकास प्रकल्पाबद्दल त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. या मागच्या विधानसभा निवडणुकीत एक अशी परिस्थिती झाली होती की तुम्ही राजकारणात अनेक चढउतार पाहिले, परंतु मागच्या विधानसभेतही पराभव झाल्यानंतर एक अशी परिस्थिती निर्माण झाली की त्यानंतर तुम्हाला हे विधान परिषदेचं सभापतीपद मिळालेलं आहे. पण तेव्हा पराभव झाला असतानाही एकाच वेळी 3 पदांसाठी तुमचं नाव चर्चेत होतं. पहिलं म्हणजे मंत्रिमंडळात मंत्रिपद, दुसरं म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्षपद आणि तिसरं म्हणजे विधान परिषदेचं सभापतीपद. तर नेमकं हे एका व्यक्तीला एका वेळी 3 पदांसाठी महाराष्ट्र पाहत होता. त्याबद्दल माध्यमातून चर्चा होती, राजकीय पक्षांमध्येही चर्चा होती आणि त्यातून मग तुम्ही विधान परिषदेचं सभापतीपद निवडलं किंवा ते पद तुम्हाला देण्यात आलं. तर हा नेमका प्रवास कसा होता आणि त्यानंतर सभापती झाल्यानंतर आपली कारकीर्द तुम्ही त्याकडे कसं पाहता? आपण जे म्हणताय ते बरोबर आहे. शेवटी एखादं व्यक्तिमत्व जनतेच्या, पक्षाच्या, नेतृत्वाच्या नजरेमध्ये काय भूमिका करू शकतं आणि त्या दृष्टिकोनातून आपण जे बोलताय ते निश्चित स्वरूपामध्ये खरं आहे आणि माध्यमांनी देखील त्या दृष्टिकोनातून तशा बातम्या येत होत्या आणि निश्चितच मी एक कार्यकर्ता, पक्षाचा आदेश मानणारा असल्याकारणानं जी पक्षाने जबाबदारी दिली किंवा ज्यासाठी माझी पक्षाने आणि नेतृत्वाने ज्या पदासाठी नेमणूक केली त्या पदाला न्याय देण्याची भूमिका ही घ्यावी लागते. त्याच्यामुळं मी 2024ची अतिशय अल्पशा मताने माझा पराजय झाल्याच्या नंतर मी विधान परिषदेचा सदस्य असल्याकारणानं मला आदेशित करण्यात आलं की आपल्याला आता विधान परिषदेचं सभापती व्हायचं आहे आणि त्यामुळं मी तात्काळ हा पक्षाचा आणि
शिरस्त नेतृत्वाचा आदेश मान्य करून त्या पदासाठी माझी नेमणूक झाली आणि एक मतानं 100 वर्षाच्या विधान परिषदेच्या इतिहासामध्ये एक मताने निवड झालेला मी पहिला सभापती आहे. आणि त्यामुळं जे पक्षाने सांगितलं, जे नेतृत्वाने सांगितलं ते ऐकण्याची भूमिका पार पाडली. तुम्ही सभापती झालात आणि त्याच दरम्यान राज्यात सध्या जे राजकारण बदललेलं आहे, सगळे राजकीय प्रवाह वेगवेगळे आहेत, त्याचे पडसाद विधानभवनात उमटत असतात. विधान परिषदेतही बऱ्याच वेळा गोंधळ होतो. तर एकूण ही सगळी शिस्त लावण्यासाठी आणि तिथलं कामकाज सुरळीत चालवण्यासाठी तुम्हाला बरेच प्रयत्न करावे लागले. त्यातच बदलत्या राजकारणात अनेकदा असे आरोपही झाले की आम्हाला बोलण्यासाठी पुरेसा वेळ दिला जात नाही किंवा आमचं ऐकून घेतलं जात नाही, अशाही विरोधकांकडून आरोप होतात. या परिस्थितीत कामकाज सुरळीत चालणं आणि अजेंड्यावरचे विषय पुढे नेणं हे एक मोठं चॅलेंज सभापतीला असतं. तर यासंबंधी आपण काय भूमिका घेतली आणि आत्ता सध्या जी आपण शिस्त लागल्याची पाहतोय, तर त्याच्यामागं नेमकं काय गणित होतं आणि तुम्हाला काय काय करावं लागलं? मी आपल्या अगोदरच्या प्रश्नातच उत्तर दिलेलं आहे की माझी 100 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एक मताने निवड झालेली आहे. आणि त्यामुळं सभागृह चालवत असताना जे कौशल्य लागतं, शेवटी प्रत्येक जनप्रतिनिधी सभागृहामध्ये लोकशाहीमध्ये येतो त्यावेळेस जनतेचं प्रतिबिंब म्हणून आपले प्रश्न मांडण्यासाठी तो प्रभावीपणे प्रयत्न करत असतो. आणि निश्चितच सगळ्या सभागृहातली सदस्य संख्या आणि सगळ्यांना बोलायचं असतं आणि त्याचं नियोजन करणं आणि त्यांना न्याय देणं आणि त्यांचा प्रश्न त्या पटलावर येणं आणि सरकारच्या माध्यमातून त्यासाठी उत्तर येणं, हे नीट नाटकं चांगलं आणि लक्ष देऊन नियोजन केलं आणि आपलं कौशल्य जर कामाला आणलं तर सभागृहामध्ये शांतता पसरते. आणि कुठलं इंटेन्शन ठेवून किंवा प्रिज्युडाइज माइंड ठेवून जर आपण एखादं बिहेवियर त्या चेअरवरती बसून केल्याच्या नंतर अशा पद्धतीचा प्रतिसाद मिळत नाही आणि मग सभागृहातलं जे वातावरण आहे ते दूषित होतं आणि मग ऐकण्याच्या भूमिकेमध्ये कुणी राहत नाही. कधी कधी असे प्रसंग येतात, पण मला असं वाटतं की मी त्या पदावर गेल्याच्या नंतर असे प्रसंग क्वचितच आलाय आणि म्हणून सगळ्या सदस्याचं समाधान करण्याचा माझा प्रयत्न असतो. त्यामुळं सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष याच्यामध्ये आपली जी भूमिका असती ती भूमिका योग्य पद्धतीनं पार पाडण्याचा माझा प्रयत्न असतो. पण आम्ही असंही पाहिलं की बऱ्याच वेळा असं झालं की तालिका सदस्य किंवा उपसभापतींनी दिलेले काही निर्णय ते बदलण्याची वेळही तुमच्यावर सभापती म्हणून आली. तर अशा गोष्टी तुम्ही कशा हँडल केल्या? असं आहे की तालिका सभापती किंवा उपसभापती ज्यावेळेस मी चेअरवर नसताना बसतात आणि ज्यावेळेस त्यांच्यासमोर प्रसंग आलेला असतो आणि तो प्रसंग शेवटी मी त्या सभागृहाचा पीठासीन अधिकारी, माझाच निर्णय किंवा प्रोसिडिंग क्लोज करताना किंवा एखादा गोष्ट त्याच्यातली वगळायची असेल किंवा असलेली त्याच्यात आलेली नसेल तर त्याच्यात आणखी ते ॲड करायचे असेल तर ते सर्वस्वी अधिकार माझे आहेत. त्यामुळं त्या पीठासीन अधिकारी म्हणून माझ्या बदल्यात तिथे उपसभापती किंवा जर तालिका सभापती बसले असतील आणि कुठला चुकीची गोष्ट झाली असेल आणि ती नियमाला धरून नसेल तर तो सर्वस्व काढण्याचे अधिकार मला आहे. सभापतींना आणि म्हणून ते माझेच अधिकार तिथे महत्त्वाचे असतात आणि मग पीठासीन अधिकारी म्हणून माझे ते अधिकार कधीतरी वापरावे लागतात. गेल्या काही दिवसापूर्वी ते वापरले देखील मी आहेत. आणि म्हणून अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्या सभागृहाला अन्सरेबल हा पीठासीन अधिकारीच असतो. एकूणच मूळचे शिक्षक असल्यामुळं शेवटी हेडमास्तर म्हणून सभागृहाचं काम पाहताना तोही अनुभव उपयोगी पडला असेल असं आपण गृहीत धरू. आता सभापती पदाचा प्रोटोकॉल बाजूला ठेवून थोडं आपण राजकारणाकडे येऊ. महाराष्ट्रातलं राजकारण सध्या एक लक्षवेधक वळणावर आहे. वेगवेगळ्या पक्षातले लोक भाजपमध्ये येत आहेत. काही पक्षांच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे. तर या सगळ्या ज्या राजकीय घडामोडी सध्या सुरू आहेत, याकडे तुम्ही एक नेता म्हणून कसं पाहताय? मला असं वाटतं की देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेले आहेत आणि सर्वाधिक कार्यकाळ देखील त्यांनी राजकीय नेता म्हणून, मुख्यमंत्री असतील, पंतप्रधान म्हणून असतील, त्यांनी सर्वाधिक कार्यकाळ देखील पार पडलेला आणि त्यांच्या नेतृत्वावर प्रचंड या भारत देशातील जनतेने विश्वास ठेवला. राज्यामध्ये देखील आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील त्या पद्धतीने काम करतायत. आपण पाहिलं असेल की आता मला कालच एका ज्येष्ठ नेत्याची भेट घेतली असताना त्यांनी सांगत होते की आता शेतकऱ्याचे प्रश्नच राहिले नाही, एवढे तुम्ही केलंय. आणि म्हणून अशा पद्धतीचं सर्वसामान्य माणूस आणि शेतकरी हा केंद्रबिंदू मानून सरकारने उचललेली पावलं, घेतलेले ठोस निर्णय आणि त्याची कार्यान्वयन केलं. त्यामुळं हे
अशा पद्धतीचा प्रतिसाद येतो. आणि म्हणून आता पाहिलं असेल की कधी काळी या राज्यात आणि देशात सर्वदूर सगळीकडे काँग्रेस होती. आता आपण पाहतोय की सर्वदूर सगळीकडे भारतीय जनता पार्टी आणि सगळ्या लोकांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायचा आहे. आणि म्हणून मोठी मेजॉरिटी राज्याच्या विधानसभेमध्ये देखील आहे. कधी नव्हे ती भारतीय जनता पार्टीची देखील मेजॉरिटी एकदम काठावर आता आली आहे. 1-2 सदस्य ते पण अपक्ष पकडून भारतीय जनता पार्टीची मेजॉरिटी ही विधान परिषदेमध्ये देखील आहे. आणि त्यामुळे सगळ्या लोकांना पक्षात यायचंय, सगळ्या लोकांना भारतीय जनता पार्टीत यायचंय आणि त्याच्यामुळं वातावरण अशा पद्धतीचं आपल्याला दिसतं आहे. दिसतंय. एकूण जर राज्यातलं राजकारण पाहिलं तर आणखी एक चर्चा सध्या सुरू आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत बोलवलं जाते किंवा त्यांना दिल्लीत पद दिलं जाणार आहे आणि त्यामुळं मग महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलाच्या वगैरे चर्चा सुरू आहेत. मग त्यात काही नावं पण पुढे येत आहेत. तर असं काही आहे का? आणि तुम्हाला काय वाटतं की खरंच फडणवीस दिल्लीत जातील? तर राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे प्रचंड हुशार आहेत. वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे. राज्याला प्रगतीकडे घेऊन जाण्यासाठी अतिशय महत्त्वाकांक्षी आणि ठोस पावलं उचलत आहेत. त्याच्यामुळे ही जी चर्चा आहे एक हुशार व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ते सर्वोच्च आहेत. आता त्यांना कुणी हलवू शकत नाही. त्यामुळं माध्यमाने आणि काही कपोलकल्पित लोकांनी अशा पद्धतीचं वादळ उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु त्याच्यातून एक सिद्ध होतं की देवेंद्र फडणवीस हे कर्तृत्वान आहेत, महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारे आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीचे निर्णय करून लोकांच्या मनावरती राज्य करणारे आहेत. मग अशा पद्धतीच्या नेतृत्वाच्या संदर्भात त्यांना त्या पदावरून कोणीही दूर करू शकत नाही. अशा वेळेस केलेलं हे लोकांनी उठवलेलं वादळ आहेत. परंतु हे एकमेव नेते आहेत सध्याच्या राजकारणात, ते नेतृत्व करू शकतात, याच्यातून हे सिद्ध झालेलं आहे. पण समजा असं झालंच असं आपण गृहीत धरू तर अशी ही चर्चा आहे की समजा फडणवीस दिल्लीत गेले तर मग राज्यात मुख्यमंत्री कोण यासाठी वेगवेगळ्या नावांची चर्चा सुरू आहे. काही मंत्रिमंडळातल्या सदस्यांची नावं पुढं आलेली आहेत. पण त्याही पुढं जाऊन जर आपण असा विचार केला की जेव्हा तुम्ही मंत्री होतात तेव्हा मुख्यमंत्र्यांकडे असलेली बहुतांश खाती तुमच्याकडे होती. म्हणजे तुम्हाला जवळपास सर्व खात्यांचा अनुभव आहे आणि विधान परिषदेत सभापती म्हणून एक नेतृत्वाची तुम्ही एक चुणूक दाखवून दिलेली आहे. जर समजा उद्या मुख्यमंत्रीपदासाठी सर्वसमावेशक चेहरा म्हणून राम शिंदे यांचंच नाव पुढं आलं तर? तुम्ही वारंवार जर 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 म्हटले, याच्यातच त्याचं उत्तर आहे. ही काही काँग्रेस नाही आहे. जरला आणि तरला भारतीय जनता पार्टीमध्ये कुठलंही स्थान नसतं आणि त्यामुळं काही लोक स्वप्न बघतायत. पण ही भारतीय जनता पार्टी, तुम्ही माझं नाव घेतलं त्याच्याबद्दल धन्यवाद आहे. मी दूरवर या स्थितीमध्ये आणि या स्पर्धेमध्ये कुठेही नाही. त्यामुळं जर तर या शब्दाला भारतीय जनता पार्टीमध्ये कुठेही स्थान नाही. आपण देशभराच्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतलेली जर विचार केला तर कदाचित तो जर आपल्या निदर्शनास किंवा लक्षात आलं तर हा प्रश्न तुम्ही मला विचारू शकले नसते. म्हणजेच जर तरच्या पलीकडे जाऊन जर आपण पाहिलं तर भाजपमध्ये असंही आपण म्हणू की धक्कादायक निर्णय घेतले जातात, अनपेक्षित निर्णय होतात. म्हणजे आत्तापर्यंत ज्या ज्या ठिकाणी नवे चेहरे आले ते कुणीही जर तरच्या संकल्पनेच्या बाहेर किंवा कोणी अपेक्षाही केली नव्हती असे चेहरे आले होते. या अनुषंगाने हा प्रश्न होता. म्हणून जर आणि तर देवेंद्रजी फडणवीस हे 2029ची निवडणूक त्यांच्याच नेतृत्वात होईल आणि तेच पुढचे मुख्यमंत्री होतील. त्याच्यामुळे जे कोणी बाशिंग बांधून बसलेले असते आणि मनात मनसुबे घेऊन बसलेले त्याला कुठलाही अर्थ नाही आणि जर तरला भारतीय जनता पार्टीत कधीही स्थान मिळत नाही. आता आपण जिल्ह्याच्या राजकारणाकडे येऊ, कारण राज्यासोबतच जिल्ह्यातही बऱ्याचशा घडामोडी घडत आहेत. अर्थात पक्षांतरानंतर जिल्ह्यात बऱ्यापैकी म्हणजे जवळपास सर्व आमदार भाजपचे आहेत. खूप मोठा असा एक हे झाला आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन अंतर्गत भाजपमध्ये काही कुरबुरी किंवा अशी काही गडबाजी काही वाटते का? आणि तशी जी चर्चा सुरू आहे पक्षात म्हणा, माध्यमांमध्ये म्हणा किंवा लोकांमध्ये म्हणा, तर याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? अशी गडबाजी काही असण्याचं कारण नाही. परंतु मी गेल्या 25 वर्षामध्ये राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे. परंतु माझ्याकडून हे सहकार क्षेत्र जे आपल्या जिल्ह्याचा कणा आहे, हा विकासाचा म्हणा, आर्थिक म्हणा, जो कणा आहे त्या क्षेत्राकडे माझं दुर्लक्ष झालं होतं. या निवडणुकीमध्ये मी सहभाग घेणार मी गेल्या वर्षी जाहीर केलं होतं. त्याचं नियोजन गेल्या 3 वर्षापूर्वी केलं होतं
आणि त्यामुळं या सहकार क्षेत्राकडे मी लक्ष देईल आणि देण्याची आवश्यकता आहे, कारण आपला जिल्हा हा सहकाराचा जिल्हा आहे आणि सहकाराचं एक माध्यमातूनच खऱ्या अर्थाने आर्थिक व्यवस्था आहे. आणि म्हणून ती सुद्धा क्षेत्र आपल्याकडून सुटता कामा नये, त्याच्यामध्ये देखील ॲक्टिव्हपणे लक्ष दिलं पाहिजे. परंतु आता माझा जामखेड तालुक्यात आणि कर्जत तालुक्यात दोन्ही तालुक्यामध्ये माझा सोसायटीच्या माध्यमातून ठराव झालेला आहे आणि त्यामुळे ह्या क्षेत्रामध्ये जे दिग्गज आहेत, जे अनुभवी आहेत, ज्यांना या क्षेत्राचा गाढा अभ्यास आहे, अशा लोकांच्या मी भेटीगाठी घेतल्या आणि त्याच्यामुळं चर्चेला उधाण आलेलं आहे. आणि त्यामुळं चर्चेला उधाण आणण्यापेक्षा आपल्यामध्ये जर काही कमकुवत असेल, आपल्याचं जर काही अज्ञान असेल, तर लोकांकडून माहिती घेणं, लोकांशी चर्चा करणं, त्यांचा अनुभव आपल्याला आपल्या उपयोगात आणणं, हे मला वाटतं काळानुचक्र घडणारी गोष्ट आहे. त्याच्यामुळं जी माध्यमांनी जे आता चर्चा सुरू आहेत आणि गटबाजी जी होते, ते मला वाटतं अजून त्या निवडणुकीला सुरुवातच झाली नाही, फक्त ठराव झालेले आहेत. प्रत्यक्षात निवडणुकीला सुरुवात झाल्याच्या नंतर त्याचं चित्र स्पष्ट होईल, पण एवढ्या लवकर त्याचं अशा पद्धतीनं चित्र निर्माण करणं योग्य होणार नाही. कारण आम्ही असं पाहतोय की तुम्ही जेव्हा पालकमंत्री होतात, त्याच्या आधी राज्यमंत्री होतात, बहुतांश खाती तुमच्याकडे होती. तुमच्या ऑफिसचं उद्घाटन करण्यासाठी जेव्हा मुख्यमंत्री आले होते, तेव्हा हे मिनी CMO आहे असं ते म्हटले होते. तर एवढं सगळं काम पाहत असताना, पालकमंत्री असताना तुम्ही बाकीच्या कामांमध्ये, सरकारी प्रशासनाच्या मिटिंगांमध्ये लक्ष घालत होता, परंतु जिल्ह्याच्या राजकारणात तेव्हा तुम्ही फारसं काही लक्ष घालत नव्हता. परंतु अलीकडं पाहतोय की जिल्हा बँकेच्या निमित्ताने तुम्ही एकदम ॲक्टिव्ह मोडमध्ये आलेले आहात आणि आत्ता तुम्ही सांगितल्याप्रमाणे विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेतात. तर यातला एक मागचा संदर्भ जोडला जातोय की आपल्या जिल्हा बँकेची परंपरा अशी आहे की इथं राजकारण फारसं पक्षीय राजकारण चालत नाही. नेते ठरवतात आणि त्यानुसार ती निवडणूक होते. पण मागच्या वार्षिक अहवालात बँकेचं असं झालं होतं की सभापती असतानाही, सभापती पदावरचा व्यक्ती जिल्ह्यातला असतानाही त्यांचा फोटो छापला नव्हता. त्यावरून एक गदारोळ झाला होता. आपल्या समर्थकांनी त्याबद्दल बँकेच्या प्रशासनाला आणि तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांना जाब विचारला होता. तेव्हा एक वातावरण पेटलं होतं आणि त्यानंतर आत्ता आलेल्या निवडणुकीत तुम्ही एकदम ॲक्टिव्ह मोडमध्ये आलेले आहेत. आत्ता सध्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. यापूर्वी तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे बँकेचे सोसायट्यांचे ठराव तुमच्या नावाने झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही अधिकृतपणे जिल्ह्याच्या सहकारात प्रवेश केला आहे आणि आता विविध नेत्यांच्या भेटी घेत आहेत. तर या भेटीमध्ये काय प्रतिसाद मिळतो आणि तुम्ही नेमकी कुठल्या उद्देशाने चर्चा करताय? मला असं वाटतं की आपण जे म्हणलं ते बरोबर आहे. जिल्हा सहकारी बँकेच्या वार्षिक अहवालामध्ये मी पालकमंत्री असताना देखील एकदा फोटो छापला नव्हता. त्याच्यानंतर आत्ता देखील सभापती असताना तो फोटो छापला नव्हता. अनावधानाने म्हणा का जाणीवपूर्वक म्हणा, याच्या खोलात जाण्याची आवश्यकता आहे. परंतु मी ते लाईटलीच घेतलं. त्यामुळं फोटो छापला काय आणि नाही छापला काय, परंतु प्रशासनाने अशा पद्धतीचा राजशिष्टाचार त्याचं अवलंबन करणं आवश्यक होतं, परंतु त्यांनी केलेलं नाही आहे. आणि म्हणून त्यावेळेस त्यांनी माफी मागितली, पण अशी चूक होता कामा नये. कारण तिथे कोण व्यक्ती याला महत्त्व नाही, त्या पदाला महत्त्व आहे. त्यामुळं माजी आमदारांचे आणि माजी मंत्र्यांचे आपण ज्यावेळेस फोटो छापतो, त्यावेळेस अशा पद्धतीचा फोटो आपण दुर्लक्षित करणं हे योग्य होत नाही. आणि म्हणून आपण दुसरा प्रश्न सांगितला की सहकारामध्ये आपण लक्ष घातलंय, तर निश्चित स्वरूपामध्ये मी या अगोदरच्या प्रश्नाला उत्तर देताना देखील सांगितलं की माझं या क्षेत्राकडे दुर्लक्ष झालं होतं. हे क्षेत्र आपल्या जिल्ह्यातलं महत्त्वाचं आहे आणि म्हणून माझा केवळ 622 मताच्या फरकाने पराजय झाला. आणि मग एवढं मोठं क्षेत्र जर आपलं बाजूला राहिलं तर आपण हे योग्य होणार नाही. आणि म्हणून हे क्षेत्र देखील आपण लक्ष घातलं पाहिजे आणि म्हणून ते लक्ष घातलेलं आहे. आणि म्हणून आता सहकार क्षेत्र देखील आपल्याला त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक लक्ष घातल्यामुळं त्याचा देखील फायदा होईल. आणि म्हणून साहजिकच या क्षेत्रात लक्ष घातल्यामुळं लोकांचं लक्ष लागलेलं आहे की एवढ्या मोठ्या पदावर असताना देखील लक्ष घातलं. शेवटी तो पराजय जिव्हारी लागलेला आहे आणि त्याच्यावरती उपाययोजना करणं, त्याच्यावरती जी काही अनुषंगिक बाबी घडवून आणणं, हे प्रत्येक माणूस शेवटी स्वतःमध्ये चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो किंवा उणीव दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो किंवा त्रुटी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो. त्याचाच हा एक भाग आहे. त्यामुळे आता भविष्यामध्ये आपल्याकडून असे कोणती उणीव भासू नये. केवळ अल्पशा मताने पराजय झाला, त्याची विभिन्न आणि भिन्न भिन्न कारणं आहेत. ते काय आपल्याला या फ्लोअरवर बोलून योग्य होणार नाही, परंतु त्याच्यात मी दुरुस्त स्वतःला करण्याचा प्रयत्न करतोय. आत्ता तुम्ही म्हणाला होता की मी जिल्ह्यातल्या दिग्गज नेत्यांच्या सहकार क्षेत्रात आणि त्यांच्या भेटी घेतोय आणि त्यांच्याकडून जाणून घेतोय. खरंच ही माहिती जाणून घेण्याची
प्रक्रिया आहे की आणखी वेगळा काही पॅनल तयार करणं किंवा अशी काही आहे, आणि तुम्ही ज्या नेत्यांना भेटताय त्यांच्याकडून तुम्हाला नेमका काय रिस्पॉन्स मिळतोय? कारण आपण जर पाहिलं तर अ, आपल्या जिल्ह्यात सध्या असं आहे की काही दिग्गज मंडळींच्या विरोधात मोर्चे बांधणी सुरू आहे, आणि त्या मंडळींना बँकेत येण्यापासून रोखण्यासाठी म्हणून एक तिसरी शक्ती किंवा आणखी एक शक्ती जिल्ह्यात कार्यरत झाली, अशी एक चर्चा सुरू आहे. तर तसा काही प्रकार आहे का तुमच्याकडे? तशा ह्यानी पाहिलं जातं आहे, किंवा तसं म्हणून तुम्हाला कोणी तुम्ही पुढे व्हा, आम्ही तुमच्यासोबत आहोत, असं काही होतं आहे का? मी सरळ आणि स्पष्टपणे सांगितले असा कुठलाही प्रकार नाही. त्याच्यामुळे मी एका नवीन क्षेत्रामध्ये आपण कोणताही बिझनेस टाकायला घेतला किंवा धंदा करायला घेतला तरी आपण तो पूर्वीचा अनुभव असलेल्या माणसांना भेटतोच. तसंच आहे हे सहकार क्षेत्र माझ्यासाठी नवीन आहे. त्यामुळे जे अनुभवी लोक आहेत त्यांच्याकडून मी माहिती घेतोय. त्यामुळं त्याच्यात आत्ताच काही बोलणं किंवा त्याला वेगळी झालर लावणं हे काही योग्य होणार म्हणजे नाही. या सगळ्या भेटीगाठी वैयक्तिक पातळीवर आणि अभ्यासासाठी आहे. वैयक्तिक त्या पातळीवर आणि भाजप सदिच्छा किंवा भेटी आहेत. राजकारणाचा- माझा शासकीय कार्यक्रम देखील तसाच आहे. मी भेटायची इच्छा व्यक्त केल्यानंतर उत्स्फूर्तपणे त्यांना देखील चांगलं वाटलं. ते म्हणले आता चहा घेण्यापेक्षा आपण जेवणच करू, आणि मग प्रत्येकाच्या घरी मी भेटायला गेलो पण जेवण करूनच आलो. मग त्यातून जिल्हा बँकेसंबंधी अभ्यास होतोय का? त्यांच्याकडून इनपुट मिळणारे निश्चित. त्यातून? जुने आडाखे सांगितले जातात, जुन्या चर्चा होतात. आता काल एका सदस्यांना भेटले होते, ते इंदिरा गांधीपासून सांगत होते काय काय घटना कशा कशा झाल्या. अतिशय 2-2 तास 4.5 तास बसलो एका एका ठिकाणी. त्यामुळं चर्चा ह्या सर्व दूर सगळीकडे होतात. जे आपल्याला माहीत नाही ते देखील आपल्याला ऐकायला मिळतं. कर्जत जामखेडकडे जाऊ. ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तिथंही जामखेडमध्ये राम शिंदेंची चुणूक पाहायला मिळाली, आणि कर्जत जामखेडचं राजकारण नेहमीच राज्यातही चर्चेत असतं, कारण तुमचा प्रतिस्पर्धी उमेदवार तसा असल्यामुळं राज्यभर या मतदारसंघावर सगळा फोकस असतो, आणि तुम्ही तेवढ्या फोकसली तिथं काम करतायत. तर जामखेडमध्ये जेव्हा नगरपालिकेची निवडणूक झाली, नगर परिषदेची तिथल्या, त्यानंतर एक कायदा बदलण्याची वेळ आली की नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदावर एकच व्यक्ती आहे, तर मतदानाच्या अधिकारासंबंधी तर ती प्रक्रिया नेमकी काय होती? कारण पहिल्यांदाच अशा फक्त एका विषयावरून कायदा बदलावा लागला होता. जामखेड नगरपालिकेच्या नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी ह्या नगरसेवक पण झाल्या आणि नगराध्यक्ष पण झाल्या. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे केवळ एकमेव उदाहरण होतं. आणि जो कायदा ड्राफ्ट झाला, त्या कायदा ड्राफ्ट होताना कॉपी पेस्ट झाला. त्याच्यामुळे एखाद्या नगराध्यक्षावरती जर अविश्वास आला किंवा त्याला पदावरून दूर करण्यात आलं, तर तो थेट व्यक्ती जो पूर्ण शहरातून निवडून आला तो थेट व्यक्ती सभागृहाच्या बाहेर जातो. परंतु आणि 2 मतदारसंघ वेगळे आहेत. नगरसेवकाचा मतदारसंघ वेगळा आहे, नगराध्यक्षाचा मतदारसंघ वेगळा आहे. त्याच्यामुळं तो एक व्यक्ती एकाच वेळी 2 समान मतदारसंघामध्ये तो प्रतिनिधित्व करत नाही. ही बाब मी LNGD आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी ते ऐकलं, आणि ते तेवढ्या कमी कालखंडामध्ये जर ऑर्डिनन्स आला नसता तर मग त्यांना एका पदाचा राजीनामा द्यावा लागला असता. आणि ही बाब अतिशय योग्य होती, कायद्यातली उणीव होती, आणि ती उणीव दूर करण्यासाठी तो कायदा ऑर्डिनन्स पास केला, आणि त्यांना आता दोन्हीकडेही प्रतिनिधित्व करता येत आहे. त्यानंतर अलीकडेच कर्जतच्या नगरपंचायतीत एक वेगळाच प्रकार घडला, असे अविश्वास ठरावावरून जे राजकारण झालं, आणि त्यात आणखी एक गंमत अशी पाहायला मिळाली की पारंपरिक विरोधक असलेले तुमचे रोहित पवार यांनीही तुम्हाला साथ दिली, आणि तुम्हाला तिथं अपेक्षित असलेला निर्णय झाला. तर हे नेमकं कसं घडलं? तुम्ही प्रश्न चांगला विचारला, आणि या प्रश्नाला कुठंच माध्यमातून स्थान मिळालं नाही. त्याबद्दल पहिल्यांदा सांगतो की नगरपंचायतमध्ये हे 17 सदस्याची नगरपंचायत आहे. त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे 2 सदस्य आहेत. 15 सदस्यापैकी 12 सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, घड्याळ चिन्हावर निवडून आलेले, आणि 3 सदस्य आहेत काँग्रेस चिन्हावर निवडून आलेले. अशा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस 15 सदस्यांचा एक गट स्थापन झाला. त्याचं नाव आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस गट, आणि त्याचे गटनेते संतोष मेहत्रे होते. आणि त्या गटाने त्यांच्या पक्षाचं नेतृत्व मान्य करण्याच्या ऐवजी विधानसभेच्या निवडणुकीनंतर माझं नेतृत्व मान्य केलं. गटाचं नाव आज देखील तेच आहे. आणि मग त्यांनी माझं नेतृत्व मान्य केलं. त्यांनी त्यांच्या एका नगराध्यक्ष पदाला हटवण्याची भूमिका घेतली. त्यासाठी त्यांनी माझं नेतृत्व मान्य केलं. आता जर विरोधी पक्ष जर माझी ऐकायची भूमिका मांडत असेल तर मी का नाही त्यांचं ऐकावं? मग त्यांनी ऐकलं. पहिले नगराध्यक्ष गेले. दुसऱ्या वेळेस तो प्रयत्न झाला
तर पहिल्याला ज्याला काढलं ते माझ्याबरोबर आले आणि दुसऱ्याला, कारण त्यांनी वेळेत राजीनामा देणं गरजेचं होतं, तो दिला नाही. आणि तो राजीनामा दिला नसल्यामुळं ते सगळे एकत्र आले आणि त्यांनी म्हणले ह्यांच्यावर अविश्वास आणायचा. मी त्यांना नेतृत्व दिलं, तो अविश्वास पारित झाला. आणि त्यामुळं त्या केसमध्ये जे रोहित पवारांना मानणारे जे लोक होते त्यांनी देखील पाठिंबा दिला. आता आपल्या लोकशाहीमध्ये जर कुणी पाठिंबा देत असेल तर तो घ्यायचा नाही असा नियम नाही आहे किंवा त्याला नाकारता येत नाही. आता उद्या पार्लमेंटमध्ये बिल आहे डिलिमिटेशनचं आणि आता अनेक खासदार त्याला पाठिंबा देणार आहेत आणि विरोधातले देणार आहेत. तर ते तर ज्यावेळेस डिव्हिजन ऑफ वोट मागितलं जाईल आणि ज्यावेळेस हात वर करायची वेळ येईल त्यावेळेस जर विरोधी खासदारांनी हात वर केलं तर ते बाजूनेच त्याला मोजावं लागेल. तसं झालं. त्यामुळे आमच्या नगरपंचायतमध्ये देखील आम्ही जी भूमिका घेतली त्या भूमिकेला त्यांनी समर्थन दिलं. असं झालं. म्हणजे यावरून दोघांचं जे मिटलं आहे, जुळलं आहे किंवा एकत्र आले आहेत या आता चर्चेला तसा काही अर्थ नाही असं म्हणायचं का? हे त्यांनी समर्थन दिलंय, मी समर्थन मागितलंय का? जुळलं कधी असतं? बरोबर, मागितलं असतं आणि ते आले असते तर. आता त्यांनी समर्थन दिलंय. आता त्यांना काही परिस्थिती आली असेल की राम शिंदेची भूमिका घेतलेली योग्य आहे, त्यामुळे त्यांनी समर्थन दिलं, मी मागितलं नाही. कारण आतापर्यंत आपण कर्जत जामखेडमध्ये पाहिलं तर टोकाचा विरोध असंच राजकारण तिथं पाहायला मिळतं. यातून मग श्रेयवादही रंगतोय आणि काही गोष्टी त्यामुळं अडल्यात अशी पण चर्चा आहे. साधारणतः आपण मग उदाहरण घ्यायचं झालं तर MIDCचं उदाहरण घेऊ. MIDCच्या जागेवरून जो वाद निर्माण झाला होता त्यामुळे तो प्रकल्प रखडला आहे असं तिथं बोललं जाते. तर नेमकं यात राजकारण काय आहे? असं आहे की ज्या ठिकाणी MIDC करायची होती त्याची अधिसूचना उद्योग खात्याने काढलेली आहे. खांडवी आणि कोंबडीवर त्याच्यावरती खूप रान उठवलं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, जी अस्तित्वातच नाही. त्या संदर्भामध्ये आमदार रोहित पवार यांनी कर्जत जामखेड ते नागपूर काही यात्रा काढली, त्याचं काय काय केलं, त्याचं कुठेच काही नाही आहे. आणि आज देखील अधिसूचना काढलेली आहे. भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. आता डावोसमध्ये अनेक कंपन्यांबरोबर किंवा फॉरेन डेव्हलपमेंट FDAचं आपल्याला इन्व्हेस्टमेंट आलेली, त्याच्यामध्ये निश्चित स्वरूपामध्ये उद्योग आणण्याच्या संदर्भामध्ये कारवाई होईल. पण भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होताच MIDC मी सांगितली तिथंच होईल. रोहित पवार यांनी सांगितलेली MIDC कुठं कुठं नाही, ते मुरगजळसारखं लोकांना स्वप्न दाखवले आणि ते स्वप्न धुळीस मिळालेलं आहे. आता साधारणतः केव्हा काम सुरू होईल किंवा कुठपर्यंत ते? भूसंपादनाची प्रक्रिया संपली की लगेच तत्काळ त्याच्यावरती पुढील प्रक्रिया सुरू होईल. कर्जत जामखेडमध्ये आणखी एक असं की तुम्ही अहिल्यादेवींचे वंशजच आहात त्यामुळं तो तुमचा स्वप्नवत प्रकल्प आहे हे खरंच आहे. चोंडी विकास आराखडा प्रकल्प या सरकारने खूप मनावर घेतला. चोंडीत येऊन त्याची घोषणा झाली, त्याच्यासाठी खूप मोठी तरतूद केलेली आहे आणि एक वेगळ्या प्रकारची चोंडी आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर हा प्रकल्प नेमका काय आहे आणि आत्ता कुठली कुठली कामं झालीत आणि कुठली कामं रखडलेली आहेत? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मगाव असलेलं श्री क्षेत्र चोंडी आहे. त्याच्यावरूनच आपल्या जिल्ह्याचं नाव देखील अहिल्यानगर झालेलं आहे. आणि मी राज्याच्या एवढ्या मोठ्या संविधानिक पदावर गेल्याच्यानंतर मी प्रथम प्राधान्याने श्री क्षेत्र चोंडी विकास आराखडा निर्माण केला पाहिजे आणि त्यासाठी संपूर्ण भारतभर अहिल्यादेवींनी प्रचंड असं काम हिंदू धर्म वाचवण्यासाठी केलेलं आहे. आणि मला असं वाटलं की त्यांच्या जन्मस्थळाचा जो अपेक्षितानं पाहिजे तसा विकास होऊ शकलेला नाही आणि म्हणून मी पदावर गेल्याच्या नंतर तातडीने हा आराखडा बनवण्याचं काम हाती घेतलं आणि निश्चितच त्याला जे काही हायपॉवर कमिटी असेल आर्किटेक्चर नेमणं असेल, हे माझ्या स्तरावरती काम झालं. माननीय मुख्यमंत्री महोदयांची ही बाब मी निदर्शनास आणून दिली आणि ज्यावेळेस अंतिमतः त्याला मान्यता द्यायची होती त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री महोदयांनी असं सांगितलं की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मगावचा विकास आहे. सभापतींनी सांगितलंय, त्यामुळं तिजोरीवर किती भार आला तरी चालेल, पण त्यांनी सांगितलेला सगळा आराखडा जसा आहे तसा ॲक्सेप्ट करून त्याला मंजुरी द्यायची आणि त्या संदर्भामध्ये हायपॉवर कमिटी पुढे त्याची मंजुरी झाली. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली की साहेब, आपण हा आराखडा अतिशय ऐतिहासिक आणि अहिल्यादेवींच्या 300व्या जयंतीला मंजूर करतोय, तर माझी विनंती आहे की आपण चोंडीमध्ये आलं पाहिजे आणि कॅबिनेटची मीटिंग ही चोंडीमध्ये झाली पाहिजे. त्यामुळं 6 मे 2025 रोजी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी माझी विनंती मान्य केली आणि पूर्ण मंत्रिमंडळाची बैठक ही चोंडीमध्ये झाली आणि चोंडीच्या तीर्थस्थळाबरोबरच 5,500
कोटी रुपयाची तरतूद असलेले कोल्हापूर असेल, ज्योतिबा असेल, माहूरगड असेल, तुळजापूर असेल, अशा तीर्थस्थळाला देखील 5,500 कोटी रुपयाची मान्यता चोंडीच्या पवित्र भूमीवरती देण्यात आली आणि आता आराखडा मंजूर झालेला आहे. रस्त्याची कामं चोहोबाजूनी 300-350 कोटी रुपयाची सुरू आहेत आणि आता मूळ जो आराखडा आहे तो आराखडा देखील आता या आठवड्यामध्ये त्याचं टेंडर फ्लॅश होईल. माझी 2 दिवसापूर्वी चर्चा झाली, आता देखील कलेक्टर ऑफिसला जाणार आहे तर चर्चा होईल आणि त्याचं देखील एक 700 कोटी रुपयाचा 3 फेजमध्ये हा टेंडर फ्लॅश होणार आहे आणि म्हणून त्या संदर्भामध्ये जवळपास 1200 कोटी रुपये बुडीत बंदरे आहेत. मोठा अहिल्यादेवींच्या 108 फुटी शिना नदीमध्ये एक आयलँड तयार करून त्याच्यावरती पुतळा आहे आणि पर्यटक आकर्षित होतील आणि अहिल्यादेवींनी संपूर्ण देशभर एवढ्या मोठ्या प्रमाणात काम केलंय आणि त्यांच्या जन्मगावी त्या तीर्थस्थळाचा विकास व्हायला पाहिजे. त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याच्या सरकारने अतिशय त्याच्यामध्ये मोठं निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि आता या वर्षभरामध्ये कामं एकदम जोराने सुरू होतील आणि म्हणून दिलेला शब्द आणि मी घेतलेली भूमिका ही राज्य सरकारने अतिशय मान्य केली आणि आता विकासाला सुरुवात होईल. साधारणतः किती टक्के कामं झाली असं टक्केवारीमध्ये जर रस्त्याची कामं सुरू झालेली आहेत आणि विकासाचं काम आता सुरू होणं म्हणजे त्याचे टेंडर निघणं बाकी. त्याचबरोबर आता मंदिराच्या परिसरामध्ये देखील भूसंपादनाची प्रक्रिया देखील आता सुरू झालेली आहे. कारण तिथं ज्या पद्धतीनं कंजेस्टेड आहे, तीर्थस्थळ मोठं होणार आहे, मग तिथं लोक मोठ्या प्रमाणात येतात आणि रस्ते बारीक आहेत, तिथे लोकांना जाता येत नाही आणि म्हणून तिथं काही न्यायचं असेल किंवा काही इमर्जन्सी असेल तर अशा स्वरूपामध्ये आता भविष्याचा वेध घेऊन आणि प्राप्त परिस्थितीमध्ये तिथे किती लोकसंख्या येते आणि भविष्यात किती येईल याचा सगळा वेध घेऊन आपल्याला त्या पद्धतीनं भूसंपादन देखील करावं लागेल आणि आराखडा देखील करावा लागेल. कारण 300 वर्षापूर्वीची मंदिरं देखील जीर्ण झालेली आहेत. जन्मस्थळाचा देखील विकास करावा लागेल. त्याचबरोबर मोठं गार्डन देखील तिथं निर्माण करायचं आहे. अशा सगळ्या विकासाचे प्लॅन झालेला आहे. आता टेंडर फ्लॅश होईल. निधी मिळण्यात काय अडचण आहे का? निधी मिळण्यात कुठलीही अडचण नाही. निधी पाहिजे तेवढा आणि तरतूद केलेला निधी वेळेत उपलब्ध होईल. आहे तिथे कर्जत जामखेडमध्ये अशी एक चर्चा असते की 2 आमदार असूनही राजकारणामुळं काही कामं रखडतात, श्रेयवादाचा कधी कधी संघर्ष होतो आणि त्यातून कामं होत नाहीत, असा एक आरोप किंवा अशी एक तक्रार कर्जत जामखेडमधून नेहमी केली जाते. तर तुम्हाला अशा काही राजकीय अडचणी येतात किंवा राजकीय अडथळे येत आहेत असं काही वाटतं का, की आरोप प्रत्यारोप होतात काही, मग त्यामुळं कामं अडून पडतात, असं काही अनुभव आहे का तुमचा? आपण 2 आमदार म्हणले, मी दुरुस्ती करतो, 3 आमदार झालेले आहेत आता. हो, आता 3 आमदार झाले. तर ते पण जन्माने आपल्या भागातीलच आहेत कर्जतकर. आणि निश्चितच आपण जे म्हणताहेत की प्रचंड विकासाची कामं मी कर्जत जामखेडमध्ये केली. आपण जलयुक्त शिवारच्या माध्यमात असेल, तीर्थस्थळाचा विकास असेल, कोणतेही गाव डांबरी सडकेने जोडणे असे एकही गाव शिल्लक नाही आहे. तुकाईचे उपसा सिंचन योजना असेल, जामखेड कर्जतचा पाणी पुरवठा योजना असेल, जामखेडचा पाणी पुरवठा योजना असेल, सर्व कार्यालय माझ्या काळामध्ये मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यामुळं दिलेला शब्द पाळणं आणि आपला मतदारसंघ हा दुर्लक्षित होता, उपेक्षित होता, तो मंत्री झाल्याच्या नंतर त्याची प्रतिपूर्ती करणं आणि अनुशेष भरून काढणं हे माझं प्रथम कार्य होतं. ते मी हाती घेतलं आणि पूर्णत्वाकडे देखील नेलं. परंतु बदलत्या काळामध्ये जे राजकारण केलं गेलं, आता त्या आमदार रोहित पवारांनी 19 साली शब्द दिला की इथं मी तुकाई उपसा सिंचन योजना आहे तर पाटाने पाणी आणेल, तर त्याचं काहीच झालं नाही. म्हणजे लोकांना सांगायचं काय, बोलायचं काय. आता MIDC आपण शब्द काढला, MIDC झालीच नाही. ते म्हणले कर्जत जामखेडची बारामती करू, आता काहीच कर्जत जामखेडची बारामती झालेली नाही. त्याच्यामुळं आता लोकांना एवढा अनुभव आला आहे आणि त्यामुळं कुठलीही संस्था त्यांच्या ताब्यात राहिलेली नाही, आणली नाही आणि लोकांनी विश्वासच ठेवला नाही. आता थोड्या फार फरकाने ते जिंकलेले आणि त्याच्यामुळे ते कार्य करण्यामध्ये कमी पडतात. महाविकास आघाडीच्या काळात 3 वर्ष कुकडीचं पाणी आलं नाही. आता कुकडीचं पाणी आलं नाही, नंतर रेग्युलर आलं आणि मग ते पाणी सोडायला किंवा काम करायला कमी पडतात. त्यावेळेस मला म्हणतात की हे लक्ष देत नाहीत. आता निवडून आलेले आमदार पडलेल्या आमदाराला म्हणतात लक्ष देत नाहीत. तर ह्याचा अर्थ काय होतो? तर ते कमकुवत आहेत, ते काम करण्याला सक्षम नाही आहेत, हे ते स्वतः सिद्ध केलं त्यांनी. त्याच्यामुळे मी तर माझं कार्य करतोच, कारण माझं जन्मगावच आहे. मला दररोज गावाकडे यावं लागतं, फोन घ्यावं लागतात, लोकांना बोलावं लागतं, अडचणी समजून घ्यावं लागतात.
त्यांचे कामं करावं लागतात. पण निवडून आलेल्या आमदारांनी असं म्हणणं हम्म. ते संयुक्तिक नाही आणि त्यामुळं आमदारांना चुकल्यासारखं वाटतंय आणि जनतेला वाटते आपण ही मत देऊन चूकच केली. हम्म. अशी सध्या साधारणतः मतदारसंघामध्ये परिस्थिती आहे. हम्म. परंतु ते त्यांच्या पद्धतीने काय करतात मला माहीत नाही. पण मी माझ्या पद्धतीनं मी कसा का होईना विधान परिषदेचा आमदार आहे हम्म. आणि म्हणून मी जनतेला न्याय देण्याची भूमिका ही प्रामाणिकपणे पार पाडतो. कारण मी इथलाच आहे, याच गावचा आहे आणि इथेच राहायचं आहे. त्याच्यामुळे मला दुसरीकडे कुठंही स्थान नाही. हम्म. त्यामुळे कर्जत जामखेडच्या विकासाला माझं प्रथम प्राधान्य आहे. पण विधान परिषदेचे आमदार म्हणून कर्जत जामखेडच्या पलीकडेही तुमच्याकडून अपेक्षा आहेत. जिल्ह्यात आता जे हे राजकीय सुरू आहे त्यासोबतच जिल्ह्यातल्या इतर विकास प्रकल्पांकडे आपलं लक्ष कसं आहे किंवा त्या कामांसाठी काही आग्रही असतं का? आता विधान परिषदेचा सभापती म्हणून सगळेच क्षेत्र आणि सगळ्याच गोष्टी माझ्यासमोर येतात. कोणत्याही गोष्टीमध्ये मी लक्ष घालायचं ठरवलं किंवा तिथली त्रुटी दूर करायची ठरवलं तर मला कोणत्याही मंत्री महोदयाला किंवा विभागाला सांगता येतं. त्यामुळं जे कोणी सांगेल किंवा ज्या भागातला जो प्रश्न असेल त्या प्रश्नाला न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये शेवटी आपला जिल्हा आहे आणि आपल्या जिल्ह्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्राधान्य दिलं पाहिजे. हीच माझी नेहमीकरता भूमिका राहिलेली आणि म्हणूनसाठी जे कोणी सांगेल जो कोणता प्रश्न असेल ते प्रश्न सोडवण्याच्या संदर्भामध्ये माझ्याकडे जर कोणी आलं किंवा जे येतात त्यांना अतिशय चांगला अनुभव आहे आणि मी अजून ते चांगल्या पद्धतीनं कसं करू शकेल असा माझा प्रयत्न असतो. आता 29ला डिलिमिटेशन येते, मतदारसंघांची फेररचना होती. जर समजा या अधिवेशनात ते बिल मंजूर झालं तर 29ला मतदारसंघांची संख्या लोकसभेच्या वाढेल. आपल्या जिल्ह्यातही 3 लोकसभेचे मतदारसंघ होतील आणि मग सगळं एकूण राजकारणाचा भूगोलच सगळा बदलून जाईल आणि राजकारणाचाही भूगोल बदलून जाईल. तर या सगळ्या बदलाकडे आपण कसं पाहताय? मला वाटतं अशाच पद्धतीचं 2007 साली डिलिमिटेशन आलं आणि 2009 साली डिलिमिटेशननुसार त्या निवडणुका झाल्या आणि आपल्याकडे 14 आमदाराचे 12 आमदार झाले. आता मला वाटतं 50% वाढच आहे आणि त्याच्यामुळं आता 12 आमदार आहेत तर 18 होतील, 2 खासदार आहेत तर 3 होतील आणि साधारणतः एकूण महाराष्ट्राची लोकसंख्या भागिलेली ती सदस्य संख्या जर केलं तर कदाचित ग्रामीण भागामध्ये सदस्य संख्या तेवढ्या प्रमाणात वाढेल अशी स्थिती नाही आहे. परंतु शहरी भागामध्ये मात्र अधिकची होऊ शकते आणि कारण तिथलची लोकसंख्या आणि तिथलचे मतदार पाहता असं पद्धतीचं होऊ शकतं आणि एकूणच आता ह्या बदलत्या परिस्थितीत महिला आरक्षण देखील आता प्रलंबित आहे. ते पण या अधिवेशनामध्ये येऊ शकतं आणि मला वाटतं सत्ता पक्षाचे देखील जे सदस्य कमी पडतात लोकसभेमध्ये 2/3 बहुमताने ते बिल पारित होणं अपेक्षित आहे. त्या दृष्टिकोनातून देखील सरकारने तयारी केली आणि म्हणून महिला बिल आहे, डिलिमिटेशन आहे, जनगणना आहे, अशा पद्धतीचे बिल आहेत आणि त्यानुसार आता कारवाई होईल आणि जसं कायदा होईल, जशी दुरुस्ती होईल आणि त्या पद्धतीने सामोरं जावं लागेल. म्हणजे 29ला सगळी जसा मतदारसंघांचा भूगोल बदलेल तसं राजकारणही बदलेल, उमेदवारही बदलतील. 100% मग 29च्या निवडणुकीला आम्ही राम शिंदेंना कुठं पाहायचं, विधानसभा की लोकसभा? ते कायदे पारित झाल्यानंतरच कळेल. कायदा पारित जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अगोदर सांगून काय करायचं आणि म्हणून जशी परिस्थिती येईल तसं आपल्याला पुढं करावं लागेल. प्रत्येकच जण असं करेल तसं मीही करेल. धन्यवाद. आज आपण इथं आलात. खूप चांगली चर्चा झाली. एकूण सगळ्या राजकीय गप्पा झाल्या आपल्या, बाकी विकास कामांबद्दल झाले, त्यात येणाऱ्या अडथळ्यांवर झालं आणि शिवाय तुम्ही पुढच्या काही तुमच्या लढाईच्या पुढच्या संघर्षाच्या काही संकेतही दिलेले आहेत. विशेषतः जिल्हा बँक आणि पुढचं राजकारण याबद्दलही आपण आमच्याशी संवाद साधला. त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.